आणि तो घट्ट आणि जाड झालेला आहे, एकदम कडक झालेला आहे, तर मोस्टली असं वाटतंय की ते पुवाचीच गाठ आहे. हं? पण ओव्हरऑल त्याचा अपिअरन्स आणि हे इतकं कडक होणं हे पण चांगलं नसतं. ठीक आहे ना. तर ह्या वयात तसं ब्रेस्ट कॅन्सर 23 मध्ये फार रेअर आहे, पण इम्पॉसिबल नसतो. हं? आणि असे ते लाल झालंय, ताप येत होता तुला, ते तर ऑर्गनाईज झालाय. तो असं नुसतं गोळ्या औषधांनी बरं नाही होणार. चीर देऊन त्याच्यातला पू किंवा जे काही घाण आहे ती काढावी लागेल. त्याची वॉलची बायोप्सी आपण पाठवू, कारण कधी कधी दोन्ही गोष्टी कोएक्झिस्ट पण करू शकतात. म्हणजे कॅन्सर आणि इन्फेक्शन या दोन्ही गोष्टी एकत्र पण असू शकतात. तर त्यासाठी आपल्याला तसं करावं लागेल. छोटीशी प्रोसिजर असते, काढावी लागेल. म्हणजे ते चिरा देऊन आतमधला पू किंवा घाण काढावी लागेल. ठीक आहे ना. आता आतमध्ये गेल्यानंतर कळतं की गाठ आहे का पू आहे का काय आहे. पण नुसतं गोळ्या औषधं देऊन ते कमी नाही होणार, चांगलं मोठं कडक झालं. आणि जर का पू असेल तर ती जखम उघडीच ठेवावी लागते, कारण ती जी काही घाण आहे किंवा पू म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात ना, ते हळूहळू हळूहळू बाहेर पडत राहतात. मग थोडं एक 8-10 दिवसात ती जखम हळूहळू भरायला लागते. कधी कधी थोडा वेळ पण लागतो, डिपेंडिंग ऑन प्रत्येकाच्या हिलिंग पॉवरवर. पण घाबरू नको, पूर्ण बरं होण्यासारखं आहे. ठीक आहे.